की आम्हाला पण ऐकू द्या की तुमचं कौतुक झालेलं. हो ना, खूप कौतुक झालं माझं. म्हणजे तुला सांगू, माझ्या ताईडेने किंवा आई पप्पांनी पण कधी माझं इतकं कौतुक केलं नसेल. आणि की महत्वाची जबाबदारी दिली होती ना मला, की दडपणच आलं त्याचं मला. काय सांगताय? मला बी सांगा की अशी कोणती जबाबदारी दिली होती तुम्हाला? तू विचारूही नकोस आणि मी सांगूही शकणार नाही, इतकी महत्वाची जबाबदारी होती. हा, आता तुम्ही म्हणताय म्हणजे एकदम भारीच जबाबदारी दिली असणार. खूप भारी. हा ना. आणि त्यानंतर कौतुक तर इतकं झालं की मला असं झालं काय करू आणि काय नाही. टचकन पाणी चालं रे डोळ्यातनं. काय झालं? तुम्ही रडताय काय? आनंदाश्रू. मला तिकडे पण लोकांना सांगावं लागलं की आनंदाश्रू आहेत हे. म्हणजे माई साहेबांचं इतकं प्रेम उतू जात होतं ना माझ्यावर की काय सांग. जाणारच ना, जाणारच की. अहो तुमच्याकडे जादूच आहे तशी. तशी तुम्ही आमच्यावर केली, तशी तुम्ही माईंवर पण केली. पटवलं की त्यांना पण तुम्ही. काय उगाच नाही त्यांनी तुम्हाला घराची जबाबदारी दिली, माईंचं कोर्ट चालवायला दिलं, आणि आज प्रिया दिदी शालाकाताई सोडून फक्त तुम्हाला घेऊन गेल्या आणि एवढी मोठी जबाबदारी दिली. आमचा वारसा पुढे चालवण्याची हौस आहे ना तुम्हाला. आता सांभाळा, हे जमलं की मग पुढचं बघू. आव, आता हातच खाली तर घ्या, हातच चपला घ्या घ्या. माहिती आहे की आम्हाला माहिती कामगार हेल्पर. मला तर वाटतंय इथनं पुढं त्या तुम्हाला रोज त्यांच्या सोबत नेतील. येतात ना. उद्या पण त्यांनी मला त्यांच्या सोबत यायला सांगितलं. उद्या पण कुठला तरी कार्यक्रम आहे. काय? उद्या पण बोलवलं तुम्हाला? रोज रोज जायला लागलं तर आपलं कसं व्हायचं? आपलं काय? आपल्यात काय? नाही काही नाही काही नाही. ती हरकत नाही. दिवसा गेले तर रात्री आपल्याकडेच येणार. पण काही म्हणा, माईंचं आणि तुमचं गेटमेट झालं हे एक बरं झालं. या गोष्टीवर एक सेकंड झालं पाहिजे. सेकंड. अरे करा की सेकंड. त्यात काय एवढं? वा वा वा, भारी वाटलं बरं का. शाबास. चला तुम्ही आता आवरून घ्या, मी येतोच. आवरून घ्या. आणि मी आज खोलीतच झोपणार आहे काय? किती इनोसंट आहे. एक आईचं त्याच्या मुलावरचं प्रेम आंधळं असतं हे ऐकलं होतं. याला बघून असं वाटतं की ह्याचं ह्याच्या आईवरचं प्रेम खरंच आंधळं आहे. काय सुरू आहे काय माहिती. धनाजीच्या पोरीचा माज बघितला का? धनाजीची पोर धनाजीपेक्षा पण जास्त हरामखोर निघाली. पैसे घेऊन लग्न केलं आमच्या तेज प्रतापांशी आणि वर इतकं माज दाखवते आम्हाला. त्या धनाजीला तर ठेचला आम्ही. हिची तर नांगीच मोडली पाहिजे. ते खरं आहे माई,
पण यापुढे सूनबाई तुमच्यासोबत काही येणार नाही बरं का. मी आज त्यांना राणी म्हणून घेऊन गेलात आणि नौकरानी बनवून सोडलं. यावरनं त्या काही उद्या येत नाही. शेपूट वाकडं ते वाकडच राहत. एवढे आंधळे अंदाज बांधू नका झाले तर. आपल्या समोर ही पोरगी येड्यावानी वागते. अंगात 36 नखरे तिच्या. चेचलं तिला तरी कशी चुरू बोलत होती, लक्षात आहे ना? आज जरा जास्तच बोलल्या त्या. लायकीपेक्षा जास्त. मग एक सांगू का, आम्हाला आहे ना खात्री बरं का, म्हणजे सुनबाई ना तुमच्या सोबत काय यापुढं तुमच्या समोर पण उभे राहणार नाही. हा, एवढी खात्री. आणि आली तर आल्या तर तुमची चप्पल हे आमचं थोबाड फोडायचं. पण आम्हाला 101% गॅरंटी, ती पोर उद्या काही येत नाही. हा, चांगलंय. ते कसं द्यायचं काय घेऊन तुला आपण कसं काय आपण द्यायचं, आपण काय काय सॉरी ते हात लागला चुकून ते अचानक. काय धुसमुसळेपणा सुरू आहे तुझा? इतक्या रात्री काय करतोयस? जागे येतोय तुम्ही अजून. चुबूळ केली तर झोपणार कसं? तो ऑलरेडी दिवसभर बुके, हार, ती शॉल, फोटो सगळं पकडून ना. शॉल शॉल फोटो काय? अरे ते स्वागत करताना दिलं होतं ना, ते सगळं ते दिवसभर सांभाळता सांभाळता हात जड झाले असं म्हणायचं. हे ऐक ना, मला ना प्रचंड झोप आली आहे. तू झोपू देणार आहेस की नाही मला? हा ते मला एक तुम्हाला विचारायचं होतं. ठीक आहे, झोपा झोपा, तुम्ही खूप दमलाय, तुम्ही झोपा. नाही, नको नको नको. जे विचारायचं ते ना आत्ताच विचार, म्हणजे ते विचारून झालं की तूही शांतपणे झोपशील आणि मीही. नक्की? आता विचारतोस की नाही? हा, ते तुम्हाला हे विचारायचं होतं का, तुम्हाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर ते नियम अजून तसेच आहेत काय? नियम? एक मिनिट. अरे तो गिफ्टचा